जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हा उत्साह पाहिल्यानंतर एखाद्या संघटनेला, एखाद्या पक्षाला 51 वर्ष झालेत याच्यावरती विश्वास बसत नाही. लहानपणापासून मी हे सर्व वर्धापन दिन पाहिलेत आणि खरंच सांगतो, पहिल्या वर्धापन दिनापासून 51व्या वर्धापन दिनापर्यंत कुठेही उत्साहामध्ये कणभर सुद्धा मला कमी जाणवत नाहीये. तोच उत्साह, तोच जल्लोष, ती जिद्द, आणि यालाच म्हणतात शिवसेना. महापौरांचं भाषण मी ऐकत होतो म्हणण्यापेक्षा पाहत होतो. याचं कारण मुंबईचं महापौरपद हे आपल्याला काही नवीन नाही, पण यावेळेचं महापौरपद तुम्ही सगळ्यांनी एकट्याच्या ताकदीवरती आणि जिद्दीवरती जिंकून आणलेलं आहात. काही वेळेला एखादी सवय पडून जाते. मध्यंतरी उपमहापौरांचा फोन आला आणि मला म्हणाले, जरा नाराज होत्या. मला म्हणाले, हे पाहणी दौरे होतात, मला कोणी बोलवतच नाही. आणि मग माझ्या लक्षात आलं की इतके वर्ष उपमहापौरपद आपल्याकडे नव्हतंच. त्याच्यामुळे अनेक जणांचा आपल्याचा असं समज व्हायचा की महापौर येतात, उपमहापौर येत नाहीत ना, बरं आहे. तर आता तसं नाही, उपमहापौर पण आपले आहेत आणि हा मला अभिमान आहे. साहजिकच 50-51 वर्ष झाल्यानंतर प्रत्येक वेळेला वर्धापन दिन जेव्हा येतो तेव्हा गेल्या काही वर्षातल्या आठवणी येतातच. अनेक चढ उतार हे कसे झाले, आव्हानं कशी दिली गेली, आपण कशी आव्हानं दिली, परतवली कशी, पचवली कशी, उलटवली किती. आणि आज मला एका गोष्टीचं मोठं समाधान आहे, अभिमान आहे की शिवसेना प्रमुखांनी एक अभेद्य असं कवच तुमच्यासारखे जीवाला जीव देणारे सवंगडी मला दिले आणि तुमच्या जोरावरती, तुमच्या हिमतीवरती मी कोणाची पर्वा न करता आज सुद्धा तीच परंपरा कायम ठेवले. आव्हान देतो सुद्धा आणि आव्हान स्वीकारतो सुद्धा. आणि आमची छातीच मुळे मर्दांची आहे आणि अशी मर्दांची संघटना शिवसेना. या शिवसेनेने, शिवसेना प्रमुखाने अनेकांना गेल्या 50 वर्षात वाचवलं, घडवलं. आणि मग कुठेतरी केव्हा तरी खंत येते मनात की ज्यांना तुम्ही सगळ्यांनी आणि शिवसेना प्रमुखांनी मोठं केलं, ती उलटून जेव्हा वार करतात. किंबहुना 92-93 साली तमाम शिवसैनिकांनी मुंबई वाचवताना हिंदू म्हणून ज्यांना पाठीशी घेतलं आणि त्यांच्या छातीवरचे वार आपल्या छातीवरती घेतले, त्यांनी सुद्धा अनेकदा निवडणुकांमध्ये आपल्या पाठीवरती वार केले. हे शल्य आहेच. आणि हे शल्य जरी असलं तरी शिवसैनिक कुठेही न थकता, न खचता, पाठीत झालेले वार रक्तबंबाळ होऊन सुद्धा आमचा हा शिवसैनिक संकटाच्या वेळेला शिवसैनिकांनी मुंबई वाचवताना हिंदू म्हणून ज्यांना पाठीशी घेतलं आणि त्यांच्या छातीवरचे वार आपल्या छातीवरती घेतले, त्यांनी सुद्धा अनेकदा निवडणुकांमध्ये आपल्या पाठीवरती वार केले. हे शल्य आहेच. आणि हे शल्य जरी असलं तरी शिवसैनिक कुठेही न थकता, न खचता, पाठीत झालेले वार रक्तबंबाळ होऊन सुद्धा आमचा हा शिवसैनिक संकटाच्या वेळेला रक्तदान करायला पुन्हा उभा राहतो. ह्याला म्हणतात शिवसैनिक. आणि आदेश, तुम्ही आता सांगितलं मी काय बोलणार, याच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे. यालाच म्हणतात शिवसेना. कारण अनेक जण बोलतायत, बोलगेवढे रोजच बोलतायत, पण शिवसेना काय बोलते याच्याकडे सगळेजण कान टवकारून ऐकत असतात. राष्ट्रपतींची निवडणूक आलेली आहे तोंडावर, त्याच्याबद्दल पाहिजे तर आज बोलू, उद्या बोलू. खरं म्हणजे नेत्यांची बैठक मी उद्या घेतलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये एक विचार केला जाईल, नक्कीच केला जाईल
कारण जी काय नावं समोर आलेली आहेत, शिवसेनेने कधी आडून किंवा पाठीमागून राजकारण नाही केलं. जे शिवसेना प्रमुख सांगायचे की होय माझा देश हे हिंदू राष्ट्र आहे, हिंदुस्थान आहे आणि हे बोलायला मला कोणाच्याही परवानगीची गरज नाही, मला लाज वाटण्याची आवश्यकता नाही, ही माझ्या देशाची ओळख आहे आणि त्याच्यात वाईट काय आहे. आणि ती ओळख दाखवण्याची ही संधी होती. मोहनजी भागवतांचं नाव एवढ्यासाठी शिवसेनेने सुचवलं की तुम्ही प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याच्या मतांप्रमाणे गोवंश हत्याबंदीचे कायदे इकडे करताय तिकडे न करत नाही आहेत. हे कशासाठी करताय? एक विधान एक प्रधान म्हटल्यानंतर, एक निशाण म्हटल्यानंतर समान नागरी कायदा करायचा असेल तर संपूर्ण देशात जर सगळ्या राज्यात आपण गोवंश हत्याबंदी करू शकत नसू तर समान नागरी कायदा करणार कसा? आज सुद्धा सीमा आपल्या अशांत आहेत. काश्मीर पेटलेला आहे, अरुणाचलमध्ये चीन घुसतच आहे, बऱ्याच वर्षानंतर गोरखाल्यांचं आंदोलन पेटलेलं आहे. आणि या अशा सगळ्या वातावरणामध्ये राष्ट्रपतींची निवडणूक होते. राष्ट्रपती कोण होणार, कोणी झाला, आपल्या आयुष्यात फरक काय पडणार? दलित समाजाची मतं घेण्यासाठी म्हणून दलित जर का कोण करणार असेल तर मग त्याच्यामध्ये आम्हाला रस काय? पण जरूर जर का एखादा राष्ट्रपती झाल्यानंतर केवळ दलितांचं नाही तर देशाचं भलं करणार असेल तर राष्ट्रपती तुम्ही कोणी करा, शिवसेना तुमच्या सोबत आहे. पण केवळ मतांचं राजकारण करणार असाल, मतांच्या राजकारणाच्या मध्ये शिवसेना कधीही पडू शकत नाही. कारण मतांची राजकारणं ही कदाचित पक्षाला जिंकून देत असतील पण देशाला रसातळाला घेऊन जातात. आणि म्हणून आम्ही जी भूमिका मांडली की मोहनजी भागवतांचं नाव हिंदुस्थानसाठी एक चांगलं नाव आम्ही दिलं होतं. बरं ठीक आहे, मोहन भागवतांच्या नावावरनं जर कोणाची अडचण होत असेल तर आज संपूर्ण देशातला शेतकरी या रस्त्यावरती उतरलेला आहे. मी अनेकदा बोललेलो आहे की आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि या देशातल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये क्रांतीची ठिणगी माझ्या शिवरातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याने टाकली, त्याच्याबद्दल मला अभिमान आहे त्यांचा. त्यांच्या दर्शनाला मी पुणतांबेला जातोय, त्या शेतकऱ्यांना जाऊन भेटतोय मी. मग शेतकऱ्यांचं भलं बघणारा मी स्वामीनाथनचं नाव सांगितलं. काय स्वामीनाथन किंवा मोहन भागवत यांचा आमचा काय संबंध आहे? काही नाहीये. पण देशातली माणसं, त्यांचं भलं करणारी माणसं, त्यांची नावं आम्ही सुचवली. आता उद्या काय निर्णय घ्यायचा तो आपण घेऊच. पण काही जण जे म्हणतात की शिवसेना ही असं का वागते, सत्तेमध्ये राहून सुद्धा शिवसेना विरोधी पक्षात आहे का सत्तेमध्ये आहे, सरकारमध्ये आहे, हे कळत नाही. काय कळण्यासारखं याच्यात काय वेगळे? शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं याच्यामध्ये सत्तेत असणं आणि नसणं याच्यात फरक कुठे पडतो? ज्या वेळेला मला पत्रकारांनी विचारलं, मी शेगावला गेलो असताना, की मुख्यमंत्री असं म्हणतात की शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मागे काही राजकीय पक्षांचा हात आहे. म्हटलं काही वगैरे मला माहिती नाही, माझा शिवसेनेचा हात नव्हे, संपूर्ण शरीर शेतकऱ्यांच्या मागे उभा आहे. केवळ हातच नाही, आम्ही सदेह शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभे आहोत. आणि जोपर्यंत शेतकऱ्याला कर्जमुक्त आम्ही करत नाही तोपर्यंत मी सरकारला काही सोडत नाही, अजिबात सोडत नाही. सोडत नाही म्हणजे सत्ता सोडत असं नाही, जी काय बकोटी पकडली ती सोडत नाही. नाही तर तुम्ही म्हणाल बरं झालं यांना एक निमित्त मिळालं. मध्यंतरी अजित पवार बोलले होते ना, शिवसेना कसली सत्ता सोडते, हे म्हणे सत्तेला चिकटलेले डोंगळे आहेत. अहो, हे आम्ही तुम्हाला बोलत होतो, तुम्ही नव्हतात भांडत काँग्रेस बरोबर. अटीतटी टाकून जर शेतकऱ्यांना डांगरून टाकलं जाणार असेल तर त्या अटीतटींचा कागद मी स्वतः फाडून टाकल्याशिवाय राहणार नाही. द्यायचं असेल शेतकऱ्यांना मोकळ्या मनाने द्या, मोकळ्या हाताने द्या. मोकळ्या हाताने म्हणजे रिकाम्या हाताने नाही. हातचं राखून काही ठेवू नका. त्याला कर्जमुक्त करायचं असेल तर कर्जमुक्त करून टाका त्याला. पण ते करत असताना अनेक जणांनी सांगितलं की उद्धवजी तुम्ही शेतकऱ्यांची बाजू घेताय, शहरी लोकांसाठी काय? म्हटलं शहरी लोकांसाठी आम्ही आहोतच ना. मुंबई हे शहर नाही. मुंबईमध्ये गेली 50 वर्ष शिवसेना जिथे राबते आहे, खपते आहे, म्हणून तर मुंबईकडे शिवसेनेच्या मागे उभे आहेत. आणि नगरसेवकांना सुद्धा मी सांगितलं की उद्यापासून मला 23 तारखेपासून पुन्हा एकदा सभागृह सुरू होतं. म्हटलं सभागृहामध्ये पहिल्या प्रथम आपण जे मुंबईकरांना वचन दिलंय 500 फुटापर्यंत मालमत्ता कर माफ म्हणजे ते मंजूर करा आणि मुंबईकरांना आपल्या वचनाची जाणीव आम्हाला असते याची जाणीव करून द्या. जे आम्ही बोलतो ते आम्ही करतो. जे बोललोय ते निवडणुकीपुरतं बोललेलं नाही. निवडून गेल्यानंतर सुनेली जुमला हे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला कधी शिकवलेलं नाही. म्हणून तर शिवसेना ही 51व्या वर्षी सुद्धा एखाद्या तरुणाला लागेल अशा उमेदीने आणि जिद्दीने उत्साहाने पुढे चाललेली आहे.
काही जण जे मगाशी सांगत होतो ना, बोलत होते की आता म्हणे प्रादेशिक पक्षाची गरज ही संपत चाललेली आहे. कशी संपू शकते प्रादेशिक पक्षाची गरज? गेल्या 8-15 दिवसापूर्वी कर्नाटक आणि महाराष्ट्र, जो कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे, मी त्याला सीमाप्रश्न नाही बोलत, कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र, जसं पाक व्याप्त काश्मीर आहे तसं कर्नाटक व्याप्त माझा महाराष्ट्र आहे. त्या कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रामध्ये तिथले ते जे काही तानडी सरकार आहे ते माझ्या भाषेच्या बांधवांवरती, भगिनींवरती, मातांवरती आर्थिक अत्याचार करतायत. एक तरी राष्ट्रीय पक्ष त्याच्या विरुद्ध बोलतोय? आणि मी देशाला राष्ट्रपती आहे, देशाला पंतप्रधान आहे, पण कोणत्याही राष्ट्रीय पक्षाचं काम किंवा हिंमत होणार नाही. कारण आम्हाला संपूर्ण देश जिंकायचं आहे. आम्हाला दिल्ली जिंकायचं, आम्हाला महाराष्ट्र जिंकायचं, आम्हाला कर्नाटक जिंकायचं, आम्हाला गुजरात जिंकायचं. पण कदाचित शिवसेना एकमेव पक्ष आहे की जो मराठी माणसाच्या मागे ठामपणे उभा राहिलेला आहे. महाराष्ट्रातला पक्ष आहे, या भूमीतला निर्माण झालेला हा पक्ष आहे. आणि म्हणून केवळ शिवसेनेचे सगळं आधार घेते. तामिळांचे अत्याचार त्याच्या विरुद्ध एवढं शिवसेना उठवते. पाकिस्तान दरबार आपलं आता व्हॉट्सअप एवढा जोरात सुरू आहे की मध्ये कोणीतरी मला एक व्हॉट्सअप पाठवला की आपल्या देशभक्तीचा तो जो आलेख असतो कसा असतो, 15 ऑगस्टला किती असतो, 26 जानेवारीला किती, पण हिंदुस्थान पाकिस्तानची मॅच असली तर सगळ्यात वरती, आणि हारल्यानंतर काय बघायलाच नको मग. पण हे सगळं प्रत्येक वेळेला शिवसेनेने अंगावर घ्यायचं का? दुसरा कोणताही पक्ष का नाही बोलत? बरं, सुप्रीम कोर्ट सुद्धा, खरं हा मामला हा सुप्रीम कोर्टामध्ये, कर्नाटक सरकारची जी काही दादागिरी चाललेली आहे, का सुप्रीम कोर्ट त्यांच्या डोक्यामध्ये हातोडा मारत नाही? का महाराष्ट्र सरकार नुसतं पत्र लिहिते की असं पुन्हा झालं तर खबरदार? अजूनही शिवसेना शांत या विषयावरती जर का भडकली तर 69 सालचं आंदोलन जे झालं होतं त्याच्यापेक्षा भयानक आंदोलन शिवसेना या विरुद्ध पेटवल्याशिवाय राहणार नाही. मराठी माणसाच्या सहनशीलतेचा अंत कर्नाटक सरकारने पाहू नये. एक तर आम्ही सांगतोय की जोपर्यंत वाद मिटत नाही तोपर्यंत तो संपूर्ण भूभाग हा केंद्रशासित करा. आणि नाहीतर सरकारने, आपल्या महाराष्ट्र सरकारला सुद्धा मी सांगतो, आता याच्यावरनं सरकारवरती टीका करायची की नाही करायची? जसं महाराष्ट्राचं एक दुर्दैव आहे की सरकार कोणतेही असो या विषयाकडे मूग गिळून गप्प बसतं, पण कर्नाटकमध्ये सरकार कोणाचंही असो एकजुटीने ते तानडी भाषेच्या मागे उभं राहतात. तसं आमच्या मराठी माणसाच्या मागे उभं राहणारं सरकार कुठे? का इथलं भाजपचं सरकार तिथल्या सरकारला ठणकावत नाही? का आमचे पंतप्रधान त्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याला ठणकावत नाही? पण आम्हाला सगळी मतं पाहिजेत म्हणून म्हटलं केवळ मतांच्या राजकारणासाठी जर काय एखाद्याचं नाव राष्ट्रपती पदासाठी तुम्ही करणार असाल ते असलं राजकारण या एवढ्या पातळीवरती जाऊन राजकारण शिवसेनेला मंजूर नाही. करायचं असेल उघडपणाने करा. प्रत्येकाचा न्याय हक्क जो आहे तो न्याय हक्क देण्याची जबाबदारी नव्हे तेवढी हिंमत जर प्रत्येकाने दाखवली तर मला वाटतं सगळे झगडे आणि वादविवाद मिटूनच जातील ना. पण हे सगळे जे काय आहे हे शिवसेना करत आलेली आहे आणि याच्यावरती कोण प्रश्न विचारत असेल तर या प्रश्न विचारण्याची मी पर्वा करत नाही. पण मी सर्वसामान्य नागरिकाच्या आणि सर्वसामान्य हिंदूंच्या आणि सर्वसामान्य मराठी माणसाच्या मागे सत्तेची पर्वा न करता उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. आज 51 वर्ष झालेली आहेत. खरं म्हणजे या माझ्या भाषणानंतर नाटक आहे. नाटक सभागृहात एक चालू आहे, बाहेर दुसरी सगळीजण नाटकातली पात्र आपापली नाटकं करतायत आणि ती नित्यनेमाने आपण बघत असतो. पण मला असं वाटलं की रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये एक कुठेतरी 2-4 क्षण हसण्याचे यावेत, विरंगुळ्याचे यावेत, म्हणून मी आज हे नाटक मुद्दामून प्रशांतला फोन करून सांगितलं की मला 19 तारखेला नाटक पाहिजे. असो, पुन्हा ज्या वेळेला बोलायचं तेव्हा आपली सभा घेऊन मी बोलेनच. पण जी जिद्द तुम्ही मुंबई जिंकताना दाखवली त्या जिद्दीला तर मला प्रणाम करायचाच आहे. पण हीच जिद्द, कारण मुंबई जिंकली म्हणून आता पुढे काही नाही, अजूनही आपले सगळे जे काही शत्रू हितशत्रू हे स्वबळाची भाषा करतायत, मध्यावधीची भाषा, मध्यावधीच्या कल्पना त्यांच्या मनामध्ये वळवळतायत. मला मध्यावधीची पर्वा नाही, पण मला त्याहीपेक्षा मधल्यामध्ये आयुष्य सोडून जे शेतकरी आत्महत्या करतायत त्या मध्यावधीची जास्त चिंता आहे, त्यांची जास्त चिंता आहे. निवडणुका काय मध्यावधीनंतर पुन्हा येतील, हाराल ना ते जिंकाल, पण आयुष्य मध्ये सोडून जे गळफास घेऊन फासावरती लटकतायत त्यांचं आयुष्य संपलं म्हणजे संपलं. ती आयुष्य वाचवण्याची जबाबदारी शिवसेनेला घ्यायची आहे.
ती मला जास्त मोठी चिंता आहे. मध्यावधी आत्ता घ्या, आम्ही आहोत तयार. उगाच आम्हाला कोणीतरी घाबरवण्यासाठी मध्यावधीची धमकी देण्याचा प्रयत्न करू नये. मध्यावधी जर का लागल्या तर प्रत्येक शिवसैनिक ठिणगी नव्हे वणव्यासारखा पेटून उठेल, वणव्यासारखा पेटून उठेल. आणि जे 2014 साली आमच्याकडनं हुकलं, आणि असं कोणी समजू नये की सदा सर्वदा आम्ही जिंकतच जाऊ. आता वातावरण बदलत चाललेलं आहे. शेतकरी सुद्धा जो खचलेला शेतकरी होता तो पिसाळून रस्त्यावरती उतरलेला आहे. आणि जर का कोणामध्ये जर एवढीच मस्ती असेल की आपल्याशिवाय दुसरं कोणी काही करू शकत नाही, त्याला मी सांगतो हिंमत असेल तर मध्यावधी घ्या. नाही महाराष्ट्रातल्या शिवरायाच्या मार्शल तुम्हाला गाडून तुमच्या छाताडावरती भगवा फडकवला ना, तर पुन्हा शेतकऱ्यांचं मी नाव घेणार नाही. असो, कारण बोलत गेलं की मनातल्या बऱ्याच गोष्टी बोलाव्या लागतात. म्हणून मी नाही, नको नाटक बोलण्यासाठी मी पुन्हा येईन, पण नुसतं बोलून चालणार नाही. जे बोलेन खांद्याला खांदा लावून तुमच्याकडनं मी साथ आणि सोबत मी अपेक्षित करतोय. जे आव्हान मी देतोय ते माझ्या ताकदीवरती नाहीये, हे मी तुमच्या ताकदीवरती देतोय. आणि माझ्या समोर बसलेली ताकद ही माझी ताकद नाहीये, ही शिवसेना प्रमुखांची ताकद आहे. आणि म्हणून मला एवढंच सांगायचंय की या तेजस्वी भगव्या ज्वलंत शिवसेना प्रमुखांच्या ताकदीला कोणी आव्हान देण्याचा प्रयत्न करू नये, कोणी याची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करू नये. मित्र म्हणून आम्ही मैत्री जपू. वेळ प्रसंगी मित्रावरची संकट आम्ही आमच्या छाताडावरती घेऊ, पण पाठीत जर का वार कराल तर उलटून तुमच्या छाताडावरती वार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.